आयच्या कॅबिनेट डिसिजनांत पयलें डिसिजन इट इज एन प्रोक्युरमेंट ऑफ द लँड फॉर कुळे मडगांव साउथ वेस्टर्न रेल्वे हाच्या खातीर कन्सेंट दिवपाचो आशिल्लो तो दिलो. द सेकंड इज it is an ex post facto approval for the activity and program carried out when the expenditure done during the completion of the last 2 years during the government various programs and येते केल्ले त्याच्या खातीर ताका approval. Third, there is an relaxation for the eligibility criteria under the scheme of the natural calamity relief. No, this is stop kela. Okay. With the procurement of the land again for the southwestern railway. Fourth one. Procurement of the land again for the southwestern railway. दोन पैचेनी केल्लो आसा. It is an transfer of the government land at advising 500 square meter. The construction of the crematorium किरण पाणी पेडणे हांगासर तांकां गव्हर्मेंटाची लँड थंयसर लोकां खातीर नाशिल्ली ती आमी दिल्ली आसा. ओके. There is an ex post facto administrative approval for the expenditure sanction of the hiring of the National Information Center NIC Cloud for the nomination basis for the from state data services. There is acceptance of the tender for the State Institute of the Hotel Management and Catering Technology at Famagudi for the recommended by the GSW. As of हॉटेल मॅनेजमेंटची बिल्डिंग आमची खूप दीस पेंडिंग आशिल्ली तिच्या खातीर परत एकदा टेंडर केल्लो ताच्या एक्सेप्टन्सा खातीर. ताच्या उपरांत टेबल आयटम इट इज एन एक्सटेंशन ऑफ द सर्विसीस ऑफ द 19 फील्ड इंजिनियर्स एंड 5 GIS सुपरवायझर अंडर द IT सेल फॉर द पिरियड ऑफ द 6 months. पॉवर डिपार्टमेंटाचे एक्चुअली दिस इज हाजो एक्सपेन्सीस पॉवर डिपार्टमेंटाचे डायरेक्टली ना जी कंपनी आसा पळय न्ही विच इज REC पॉवर डिस्ट्रिब्युटेड कंपनी तांच्या खातीर फक्त आमी रिक्रूट केल्ले ताका एक्सटेंशन करून दिवपाचें आशिल्लें. There is a conversion of the proposal for the implementation of the decentralization of the solar power project and the replacement of the energy efficiency agriculture pumps and distribution of the LED bulb for the domestic households. If LED bulbs आणि हे जे आशिल्ले आनी अंडर सोलार एग्रीकल्चर पंप्स जे आमी फाटले फावटी दिवपाचे डिसिजन घेतले तेजो. The grant for the 50% of the reduction waiver for the beach sec deck bed fees and under the tourism check policy 1922 आमी 50% तांकां वेव ऑफ केल्ले आसा फॉर द हाज्या खातीर. ही मेजर डिसिजन आयच्या कॅबिनेटात आशिल्ली. ताच्या उपरांत म्हत्वाचे डिसिजन जे डिस्कशन जाले विच इज ऑन द अगेन ऑन काल जे आमी निर्णय मंत्री मेळ्या उपरांत जो जाल्लो ताजेर आज कॅबिनेटान डिस्कशन जालें आनी फायनल जालें विच इज एन फ्री मिटर अलॉंग विथ द डेटा सर्विसीस. आमी एका वर्सा खातीर जो डेटा इज अप्रॉक्सिमेटली 11,250 रायट 11,250 फॉर इयर हे आमी सगळ्यांक फ्री ऑफ कॉस्ट मिटर जे आसा हे सगळ्या टॅक्सीवाल्यां खातीर दिता. ताजें इम्प्लिमेंटेशन जाता तितके बेगीन सुरू जातलें. जेंच्यांनी बसयल्या तांचे सगळे पयशे हे जाता तितके बेगीन तांकां दिले वयतले. दॅट इज वन इन्क्लुडींग द गोवा मायल्स टॅक्सी हांकांय बी मिटर बसतलो. तिसरी गजाल आमी तेंचो रेट वाडोवपाक जाय तो रेट वाडयला. चवथी गजाल जी आसा ती तितून तांचे ड्रायव्हर्स जे आसा हांकां कंपल्सरी बॅच विथ 15 years ऑफ रेजिडन्स जेणे करून आमच्या खूब दीस जो इशू टॅक्सीकार भावांचो जो इशू आशिल्लो तो हातूंतल्यान रिजॉल्व जातलो. आमकां अनरेस्ट टॅक्सीकारांच्या मदीं आसा. हांवें चवथीच्या पयलीं तो रिजॉल्व करता म्हटलो. आयच्या कॅबिनेटान डिस्कशन करून तो इशू जो आसा रिजॉल्व जालो. फ्लडा खातीर आयिल्ले बऱ्याच जाणांक आमी पयशे दिवपाचे उरलेले तेंच्या खातीर तेंच्या एकाउंटाचेर आज मॅक्झिमम जाणांचेर कांय डिस्प्युटेड नाशिल्लो त्या मॅक्झिमम जाणांच्या एकाउंटाचेर जे फ्लड आयिल्लो तेन्नाचे पयशे जे आसा हे आज आमी ट्रान्सफर केले. आमी कोवीड डेथ रिलीफ जी आशिल्ली 2 lakhs रुपीज जशे फॉर्म आयल्या तसे पयशे ट्रान्सफर करीत आसा. एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 200+ फॉर्म्स अजूनय रेडी जाल्या. तांचे म्हाका दिसता 1-2 दीस फाल्यां पर्यंत सुद्दां आयज तांचे पयशे जे आसा सँक्शन लेटर दिवन मंडे पर्यंत तांच्या एकाउंटाचेर पयशे पावतले. कोवीड रिलीफ पॅकेज आमी जे म्हणटले तितून काही आमी चेंजीस सजेस्ट केला. हांवें पळयलें की फॉर्म भरता आसतना खुबश्यो प्रॉब्लेम्स हे लोकांक फेस करचे पडटा. आयज तेजे नवे नोटिफिकेशन जे आसा हे आयज येतलें. पयलीं ताका एक एफिडेविट दिवचें पडटालें. तें एफिडेविट दिवचें पडचें ना.
सेल्फ डिक्लेरेशन दिवचें पडटलें. दुसरी गजाल पयली कंपल्सरी पंचायत सेक्रेटरीक सायन मारची पडटाली. आतां एनी गॅजेटेड ऑफिसर वन हू नोज डॅट ही इज बिलोंगिंग्स टू डॅट पर्टिक्युलर ट्रेडिशनल बिझनेस he can sign, any gazetted officer. So that is दूसरी गजाल. तिसरी गजाल कंपल्सरी फॉर्म विथ द कवरिंग लेटर ऑफ द पंचायत किंवा म्युनिसिपालिटी सबमिट करचे पडटाले. ते करपाची गरज ना. डायरेक्टली दे कॅन सबमिट द फॉर्म टू द जे आमचे BDO ऑफिसीस तितून सोशल वेलफेअराचो जो ऑफिसर्स तालुका लेवलाचेर बसलेलो आसा तांच्या कडेन ताणें सबमिट करचे जेणे करून बेगिनात बेगीन फॉर्म ते आमचे कडेन पावतले. हातूंतल्यान एक म्हणजे एफिडेविट मारचे पडचे ना, पंचायत सेक्रेटरीचे डिपेंडंट रावचे पडचे ना आणि जेणे करून फास्ट ट्रॅक जातले. मॅक्झिमम गॅजेटेड ऑफिसर कॅन सायन. आमचो जो टार्गेट आसा मॅक्झिमम ट्रेडिशनली ऑक्युपंट लोकां कडेन पावपाक जाय. आज अप्रॉक्सिमेटली जे फॉर्म आयज पर्यंत सँक्शन जावन येयल्ले आसा तांचे सँक्शन लेटर हे आयज सांजे पर्यंत डिस्ट्रिब्यूट करतले. आयज पर्यंत हांव जी पर्टिक्युलरली लेटर ही तांकां धाडून दितलो कारण आमी चवथी पयलीं कोवीड रिलीफ पॅकेजूय बी सुरू करता म्हणटाले. आयच्यान आमी ती सुरवातूय करता. थँक्यू. कोवीड रिलीफाचे आमी म्हाका दिसता फॉर्म बऱ्याच जाणांक सांगला की डेथ रिपोर्टा खातीर रावूं नाका. तांच्यांनी डेथ सर्टिफिकेट लावन भरून दिवचे फॉर्म. डेथ आमी व्हेरीफाय करूं शकता. आतां पर्यंत 500च्या जाग्यार 700च्या वयर सुमार फॉर्म भरून आयले. ताजेय बी मार्जिनलायज आनी अनऑर्गनायज्ड सेक्टर हे दोन गजाली खातीर तांकां प्रॉब्लेम जातलो. पंचायत सेक्रेटरीज म्हणजे आपूण वळखना हें करिना म्हणून उरलेले त्या खातीर हांवें म्हटलें की नॉन गॅजेटेड ऑफिसर कॅन सायन. एनी नॉन गॅजेटेड ऑफिसर हांव जाणा वो फिशरमॅन, हांव जाणा वो टडी टेपर, जाल्यार तेणी सायन करची म्हणून आतां बेगिनात बेगीन भरले वयतले. हां नाही नाका तितून अप्रॉक्सिमेटली 60 कॅटेगरीज आर देर. जी त्या गॅजेटान आसा पळय न्ही तितल्यो कॅटेगरीज आसा. आमचें म्हणणें आसा की 50,000 लोकांक हेजो बेनिफीट मेळूंक शकता. 50,000 पर्यंत 5,000 रुपीज फॉर द 50,000. पण जितक्या बेगीन फॉर्म भरून येता पयलीं डिले जाल्लो ताच्याच खातीर त्या खातीर म्हटलं बेगिनात बेगीन दिवचें. आमी तांकां एक्चुली हें करीत आसा म्हणजे पयशे मेळपाक कोविडांतले हितूंतले म्हणटा तूं फ्लडांतले एनी हांव डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन हांव डिस्कस करून हो इश्यू रिजॉल्व करता कारण आमकां तेंची घरां पडल्या तांकां हांवें म्हटलां की तांकां सेम प्लेंथाचेर घरां बांदपा खातीर आमी जी रिलॅक्सेशन करपाक जाय ती करून दितले. आमी हें करीत आसा. बट डेफिनेटली हांव पळयतां डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन डिस्कस करून फास्ट ट्रॅक करपाक लायता इश्यू. ऐक म्हणजे आम्ही सरकाराच्या ज्या लिस्टात जवळपास एक आता म्हणजे त्या सिरीजीन येवपी अप्रॉक्सिमेटली 2,500 लोकांनी ऑलरेडी मिटर बसयले आणि त्यांच्यानी ऑपरेशनूय करपाक लायले. उरलेले ज्या सिरीजीन आयल्या तांकां आमी तांकां लेटराय काडलेली तेंच्यांनी जाता तितके बेगीन येवन बसोवचे म्हणजे त्या लेटरांनी आमकां तांकां परत रिप्लाय दिवची पडचे ना. युअर रेटिंग दे कॅन कम एनी टायम डायरेक्टली फिक्स द मिटर आणि विशय रिजॉल्व जावपाक शकता. आम्ही जेन्ना मिटर बसयता पळय न्ही मिटर इटसेल्फ त्या मिटरात सगळ्यो सिस्टम आसा त्या खातीर जो तांचो गोवा मायल्साचो इश्यू आहा पळय न्ही वो रिजॉल्व जातलो तितूंतल्यान. आमी जेन्ना मिटर सगळ्यांक रेंट जेन्ना एट पार जालें रेंट वाडून आमी 3 रुपया वाडयल्लें आसा रेंट एट पार जालें ऑटोमॅटिकली जेल गेट कोणी दुसऱ्याक कोणाक फोन करचो पडचोच ना. तो आसा ती टॅक्सी घेवन फुडें वयतलो. हो रिजॉल्व आमकां ताका म्हणजे पयलीं कित्याक पयलीं तांकां दिसतालें एक्झिस्टींग सिस्टमींतल्यान गाडी घेवन वयतलो तो रेंट एट पार जालें सगळ्या टॅक्सींचें. Of course, when there is a system, how you are going to allow somebody else? एक म्हणजे हांव सांगता आमी जेन्ना एट पार हाडले सगळ्यांक तेन्ना हो क्वेश्चन येवचो ना रिजॉल्व जालो. एनी तूं सांग हिंदीन. पार्टी बरोबर जाले होते. हांवें पळय भुमी अधिकारिणी बिलाच्या नांवाचेर हांवें सरळ सांगलां गोंयच्या लोकांनी ताजेर जी सजेशन्स ही दिवची
दिवप अजूनही चालू आसा, कोणीच कोणाक आडोवंक ना. सगळो जाला उपरांत सारसार हाजेर विचार केलो वयतलो. सजेशन्स येयल्ली आसा सगळ्यां कडेन, म्हणजे ती सजेशन्स हेजो सगळ्याचो विचार करून तेज्या उपरांत गव्हर्मेंट वील टेक द डिसिजन. एट प्रेझेंट ना वचून सजेशन्स हांवें फाटले फावटी चेक केल्ली तेन्ना 150 प्लस सुमार आयिल्ली.